गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 54 मध्ये आपण फार मजेदार एक एक्झाम्पल घेणार आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच फॉर्म्युल्यांचा वापर आहे आणि ते कसं वापरल्या गेलेलं आहे हे तुम्हाला आज बघायला मिळेल. काय आहे हो एक्झाम्पल? एक्झाम्पल 49 ऑन पेज नंबर 623. सॉल्व d स्क्वेअर प्लस dd डॅश मायनस 6 इन ब्रॅकेट d डॅश चा वर्ग पुन्हा ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू x स्क्वेअर इंटू साइन x प्लस y. सोल्यूशन. द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज d स्क्वेअर प्लस dd डॅश मायनस 6 इन ब्रॅकेट d डॅश चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू x स्क्वेअर इंटू साइन x प्लस y. मित्र हो, ही जे पॉलिनॉमियल आहे d आणि d डॅशची, याचे फॅक्टर आपल्याला पाडता येते. सो ऑर d मायनस 2d डॅश d प्लस 3d डॅश याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हीच पॉलिनॉमियल मिळते तुम्हाला. d चा वर्ग 3dd डॅश मायनस 2dd डॅश मायनस 6d डॅश चा वर्ग. त्याच्यामुळे हीच पॉलिनॉमियल मिळते. असे याचे फॅक्टर्स पडले. ह्या दोन फॅक्टर इंटू झेड विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर साइन एक्स प्लस वाय. आता इथं जर विचार केला आपण तर इथं ए ची व्हॅल्यू 0 आहे. या फॅक्टर मध्ये सुद्धा ए ची व्हॅल्यू 0 आहे, परंतु एम ची व्हॅल्यू पहिल्या फॅक्टर मध्ये 2 आहे आणि दुसऱ्या फॅक्टर मध्ये -3 आहे. म्हणजे आपल्याला याला कसं लिहिता येते? डी मायनस इन ब्रॅकेट -3 डी डॅश. म्हणजे एम ची किंमत दुसऱ्या फॅक्टर मध्ये -3 आहे आणि हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज ई ला मग रेस टू 0 येईल नाही, ई रेस टू 0 एनीथिंग रेस टू 0 इज 1. सो 5(1)y प्लस 2x प्लस 5(2)y मायनस 3x हे तुमचं झालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल बघू आणि बघा या पर्टिक्युलर इंटेग्रल मध्ये आतापर्यंत तुम्ही नंबर ऑफ फॉर्म्युल्यांचा वापर केलेला असेल, पण इथं कशा पद्धतीनं फॉर्म्युल्याचा वापर करून या प्रॉब्लेमला सोडवलेला आहे. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1/d स्क्वेअर प्लस dd डॅश मायनस 6d डॅश चा वर्ग इंटू x स्क्वेअर साइन x प्लस y विच इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ. रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकलेले आहात. तुम्हाला माहित आहे कॉम्प्लेक्स नंबर. ए कॉम्प्लेक्स नंबर इज ऑफ द फॉर्म z इज इक्वल टू x प्लस iy where x and y are real numbers but x is the real part of that complex number and iy is the imaginary part of that complex number. तर मित्र हो, बघा आता इथे इमॅजिनरी पार्ट ऑफ 1/d स्क्वेअर प्लस dd डॅश मायनस 6d डॅश चा वर्ग इंटू एक्स स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये काय लिहिलेलं आहे? आपल्या जवळ तर साइन x प्लस वायच होतं, पण इथं तर लिहिलेलं आहे cos x प्लस वाय प्लस i साइन x प्लस वाय. म्हणजे आपल्याला इथं cos x प्लस वाय ची गरज आहे का? नाही आहे. आणि ते दिसत आहे पण ते इथं नाही आहे. कसं हो? इथं काय म्हटलेलं आहे? इमॅजिनरी पार्ट ऑफ धिस थिंग. याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट फक्त हे दुसरी टर्म आहे आणि म्हणजेच इमॅजिनरीचा आय जर बाजूला केला आणि त्याचा कोएफिशियंट म्हटलं तर आपल्याला हे 1/d स्क्वेअर प्लस dd डॅश मायनस 6d डॅश चा वर्ग x स्क्वेअर साइन x प्लस y होईल. या इमॅजिनरी पार्ट ऑफ शब्द लिहिल्यामुळे हा जो cos x प्लस y आहे इट इज अ रियल पार्ट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स. त्याच्यामुळे हा रियल पार्ट असल्यामुळे तो आहे पण नाही. म्हणजे इथं तुम्हाला x स्क्वेअर साइन x प्लस yच या शब्दामुळे त्याचा इक्वल टू येते. सो विच इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ 1/d स्क्वेअर प्लस dd डॅश मायनस 6d डॅश चा वर्ग इंटू एक्स स्क्वेअर e टू द पॉवर i इन ब्रॅकेट x प्लस y. कोणता फॉर्म्युला वापरला इथं?
12th स्टँडर्ड मध्ये तुम्ही ई टू द पॉवर प्लस मायनस आय थिटा विच इज इक्वल टू कॉस थिटा प्लस मायनस आय साइन थिटा. मग इथे काय आहे? इथे कॉस ऑफ एक्स प्लस वाय प्लस आय साइन ऑफ एक्स प्लस वाय आहे, म्हणून ई टू द पॉवर आय इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय. हा एक फॉर्म्युला वापरला. आता काय केलं बघा, याच्यातला ई टू द पॉवर आय एक्स इंटू ई टू द पॉवर आय वाय, तर ई टू द पॉवर आय वाय इकडे लिहिलं 1/f ऑफ डी डी डॅशच्या आधी, आणि एक फॉर्म्युला वापरलेला आहे. कोणता? आता ओळखा बरं. विच इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ ई टू द पॉवर आय वाय 1/d चा वर्ग प्लस डी आय मायनस 6i चा वर्ग एक्स स्क्वेअर ई टू द पॉवर आय एक्स. कुठला फॉर्म्युला वापरला हो? पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करण्याची पहिली केस. 1/f ऑफ डी डी डॅश ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी वाय विच इज इक्वल टू 1/f ऑफ ए बी इंटू ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी वाय. म्हणजे डी इज इक्वल टू ए, डी डॅश इज इक्वल टू बी. इथे डी डॅश इज इक्वल टू बी इज इक्वल टू आय वापरलेला आहे. काय वापरलेला आहे? डी डॅश इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू आय. बघा, डी आय आय चा वर्ग इंटू एक्स स्क्वेअर ई टू द पॉवर आय एक्स. सो विच इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ ई टू द पॉवर आय वाय प्लस आय एक्स इंटू, इथं कोणता फॉर्म्युला वापरला? इथं चौथी केस वापरली. चौथी केस काय आहे? चौथी केस 1/f ऑफ डी कॉमा डी डॅश ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी वाय इंटू फाय ऑफ एक्स वाय विच इज इक्वल टू 1/f ऑफ डी प्लस ए कॉमा डी डॅश प्लस बी. म्हणजे आधी ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी वाय. काय आहे हा चौथी केस? 1/f ऑफ डी कॉमा डी डॅश ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी वाय फाय ऑफ एक्स वाय विच इज इक्वल टू ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी वाय इंटू 1/f ऑफ डी प्लस ए कॉमा डी डॅश प्लस बी इंटू फाय ऑफ एक्स. मग आता इथे काय झालं? इथे ई टू द पॉवर आय एक्स इकडे घेतला, म्हणजे डीच्या जागी डी प्लस आय वापरलं. बघा, विच इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ ई टू द पॉवर आय वाय तर पहिले होतच, ई टू द पॉवर आय एक्स 1/d प्लस आय चा वर्ग प्लस डी प्लस आय ब्रॅकेटच्या बाहेर आय, आणि आय चा वर्ग म्हणजे काय हो? -1 मायनस मायनस प्लस 6 इंटू एक्स. बघा फॉर्म्युले कसे वापरले जाते. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो फॉर्म्युल्याचा महत्व. ज्याला फॉर्म्युले अगदी टिप ऑफ द टंग माहीत असेल, येत असेल, लक्षात राहत असेल, तो विद्यार्थी मॅथमॅटिक्सचा 50% त्याचा अभ्यास झाल्याच्या बरोबरीला असते. म्हणून फॉर्म्युले तुम्हाला वेगळं लिहायला पाहिजे, त्याला नेहमी वाचायला पाहिजे, त्याचं नेहमी वापर कसं करायचं ते जमलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फॉर्म्युले माहितीही असले आणि वापरता येत नसेल तर काही फायदा नाही. सो इथपर्यंत आलो आपण. सो विच इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ ई टू द पॉवर आय इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय 1/ याचा वर्ग केला, डी चा वर्ग प्लस 2di प्लस आय चा वर्ग प्लस याचं मल्टिप्लिकेशन केलं, डी आय प्लस आय चा वर्ग प्लस 6x to the power 2 which is equal to imaginary part of e to the power I in bracket x plus y 1/d चा वर्ग 2di di म्हणजे 3di I चा वर्ग म्हणजे -1 I चा वर्ग म्हणजे -1 म्हणजे -2 प्लस 6 प्लस 4 x square because I square is -1. मित्र हो, आता तुम्हाला इथे कोणता रिझल्ट वापरायचा आहे माहिती आहे का? केस 3 काय 1/f of dd dash into x to the power m y to the power n
which is equal to f of dd dash to the power -1 x to the power m x to the power n, आणि मग त्याला बायनॉमियल थेरम नुसार एक्सपॅन्ड करायचं, जेवढ्या नेसेसरी आहेत टर्म्स तेवढ्या घ्यायचं आणि मग सोडवायचं. which is equal to imaginary part of e to the power I in bracket x plus y. हा जो 4 आहे ना, एकतर असेंडिंग ऑर्डरनं लिहायचं त्या पद्धतीमध्ये, नाहीतर डिसेंडिंग ऑर्डरनं लिहायचं, आणि 4 कॉमन काढला म्हणजे काय शिल्लक राहिलं 1/1 प्लस इन ब्रॅकेट 3id प्लस डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 x चा वर्ग. याला आता न्यूमरेटरला न्यायचं, which is equal to imaginary part of e to the power I in bracket x plus y upon 4 into 1 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस ब्रॅकेट मध्ये 3id प्लस b स्क्वेअर डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटला पॉवर -1 कारण आपण न्यूमरेटरला नेलं ना ती टर्म इनटू x. आता याला एक्सपांड करायचं बायनॉमियल थेरमने, which is equal to imaginary part of e to the power I in bracket x plus y upon 4 in bracket इथं -1 पॉवर असल्यामुळे 1 मायनस इन ब्रॅकेट 3id प्लस डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आता याचा वर्गामध्ये म्हणजे -3id प्लस d चा वर्ग डिवायडेड बाय 4 त्याचा वर्ग. याच्यामध्ये पहिल्या टर्मचीच गरज आहे आपल्याला. कोणत्या? मायनस, तर ते वरच्या या मायनस पॉवरमुळे आलं. याचा जर स्क्वेअर केला तर 9/16 हे झालं 1. हा मायनस इथे आला, मायनस झाला. जर वर मायनस असेल आणि इकडे प्लस असेल तर प्लस मायनस येईल. म्हणजे आता इथं मायनस आलं, मग प्लस येईल, मग मायनस येईल अँड सो ऑन. तर इथे काय झालं मग प्लस 9i चा वर्ग d चा वर्ग अपॉन 16. काय झालं 9i चा वर्ग d चा वर्ग अपॉन 16. i चा वर्ग म्हणजे -1, 9/16 d चा वर्ग म्हणजे काय केलं आपण प्लस 3id प्लस d चा वर्ग डिवायडेड बाय 4 चा वर्ग घेतला जरूर, पण त्याच्यातली एकच टर्म इथे लिहिली आणि बाकीच्या टर्मची आपल्याला गरज नाही, कारण की याच्या नंतरची टर्म d चा क्यूब येते. आपल्याजवळ स्क्वेअर आहे, त्याची पहिली डेरिव्हेटिव्ह काढली तर 2x येते आणि दुसरी डेरिव्हेटिव्ह काढली तर 2 येते, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला तर 0 होते आणि प्लस d⁴ चौथ्या डेरिव्हेटिव्हला पुन्हा 0 होते. त्याच्यामुळे गरज नाही. Hence particular integral which is equal to imaginary part of e to the power I in bracket x plus y divided by 4 ब्रॅकेट मध्ये जी ब्रॅकेटच्या बाहेर x स्क्वेअर टर्म होती त्यानं मल्टिप्लाय केलं, x स्क्वेअर मायनस 3id प्लस d चा वर्ग डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर x स्क्वेअर मायनस 9/16 d चा वर्ग x स्क्वेअर. याच्या नंतरच्या टर्मची गरज नाही आहे आपल्याला आणि लिहिल्या तरी ते 0च येणार आहे. सो विच इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ e टू द पॉवर I in bracket x plus y divided by 4 in bracket x square minus 3i derivative of x square is 2x plus 2 times differentiation of x square with respect to x. First time 2x and second time 2. So plus 2 divided by 4 minus 9/16 into 2 वेळा x square ची डेरिव्हेटिव्ह जर काढायचं ठरवलं तर पहिल्या वेळेस 2x आणि दुसऱ्या वेळेस 2. So which is equal to imaginary part of e to the power I in bracket x plus y divided by 4 in bracket x square. याच्यातून 2 कॉमन काढला आणि ब्रॅकेट मध्ये 3ix शिल्लक राहिला प्लस 1 आणि या 4 सोबत कटला म्हणून डिवाइडला 2 राहिलं आणि मायनस हा 2 आणि हा 16 चा भाग दिल्यानंतर -9/8. सो विच इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ. आता e टू द पॉवर I इन ब्रॅकेट x प्लस y म्हणजे तुम्हाला माहित आहे cos x प्लस y
प्लस आय साइन एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 4 इंटू हे एक्स स्क्वेअर मायनस 3ix डिवायडेड बाय 2 मायनस 1/2 मायनस 9/8. या मायनस 1/2 मायनस 9/8 ला जर सोडवलं तर 8 एलसीएम जर काढला तर लसावीला खालच्याने भागा, आलेल्या भागाकाराला वरच्याने गुणा. म्हणजे या 8 ला जर आपण 2 न भाग दिलं तर 4 चा भाग जातो आणि 4 ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला -4 -9 डिवायडेड बाय 8 असं येईल. म्हणजे -13/8 याचं कॅल्क्युलेशन होईल. सो विच इज इक्वल टू, आता आपल्याला काय इमॅजिनरी पार्ट ऑफ, आता इमॅजिनरी शब्द हटवायचा म्हणजे आताही काय करावं लागेल तुम्हाला, हे बघा इथला आय गेला आणि जेव्हा साइन एक्स प्लस वाय नी एक्स स्क्वेअर आणि -13/8 याचं कॅल्क्युलेशन -13/8 ही टर्म मिळेल तुम्हाला. विच इज इक्वल टू 1/4 इन ब्रॅकेट साइन एक्स प्लस वाय इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर -13/8. आता जेव्हा तुम्ही cos x प्लस वाय नी इंटू -3ix/2 ला जर मल्टिप्लाय केलं तर तिथे इमॅजिनरी आय आहे. हा जर आय गेला तर -3x/2 cos x प्लस वाय -3x/2. पण हा 4 आहे ना, हा 4 आहे. त्याच्यामुळे काय झालं, आपण सेपरेट लिहिलं ना 1/4 इन ब्रॅकेट आणि इथे ब्रॅकेटमध्ये -3x/2 लिहिलं पहिल्या टर्म मध्ये. 1/4 टेकन आउट आउटसाइड द ब्रॅकेट sin x प्लस वाय इन ब्रॅकेट x स्क्वेअर -13/8 -3x/2 cos x प्लस वाय. जर 1/4 न मल्टिप्लाय केलं तर विच इज इक्वल टू 1/4 इन ब्रॅकेट x स्क्वेअर -13/8 इंटू sin x प्लस वाय -3x, हा 2 आणि हा 4 -3x डिवायडेड बाय 8 cos x प्लस वाय. अशा पद्धतीनं हा तुम्हाला पर्टिक्युलर इंटेग्रल मिळालं. आणि जनरल सोल्युशन किंवा कंप्लीट सोल्युशन कसं लिहायचं हे तर माहित आहे. हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. सो z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय काढलेलं आहे आपण, phi1 ऑफ y प्लस 2x प्लस phi2 ऑफ y मायनस 3x आणि पर्टिक्युलर इंटेग्रल आपल्याला मिळालेला आहे प्लस 1/4 इन ब्रॅकेट x स्क्वेअर -13/8 इंटू साइन x प्लस वाय -3x/8 cos x प्लस वाय. मित्र हो, अशा पद्धतीनं पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड आउट करण्याच्या आपण एकूण 4 पद्धती अभ्यास केला, 4 पद्धतीचा. आता या 4ही पद्धतीवर एक्झरसाइज आहे आणि तुम्हाला माहित आहे एक्झरसाइज मधल्या एक्झाम्पलला मी फक्त हिंट सांगेल कसं करायचं, काय करायचं, बाकी करावं तर तुम्हालाच लागेल. आणि जेव्हा तुम्ही करसाल तेव्हाच तुम्ही परफेक्ट होसाल. काहीही अडचण असू द्या, कुठल्याही प्रॉब्लेमची कधीही तुम्ही मला विचारू शकता. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. एक्झरसाइज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.